मास्टर्स, आज आपण गायत्री ध्यान करतो आहोत. आवाहन करते सूर्यनारायण भगवंताला आणि आपल्या गुरुदेवांना. संपूर्ण गुरुतत्व इथं आलेलं आहे. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. आपल्या शरीरातील कुठलाही भाग दुखतो म्हणजे तिथल्या नसा या दुखत असतील, त्रास होत असेल तर तो भाग, ते चक्र आपलं इम्बॅलन्स झालेलं असतं. आज सूर्यदेवाच्या ऊर्जेनं या सगळ्या चक्रांना आपण ऊर्जा देतो आहोत. अजून शांत व्हा मास्टर्स. सगळे विचार इथेच ड्रॉप करा, काढून टाका. एकदम शांत. आपल्या गुरुदेवांचा हात पकडून 5 पायऱ्या खाली उतरायचे. आज आपला हात एका बाजूने आपल्या गुरुदेवांनी आणि दुसऱ्या बाजूने आपल्या आईनं पकडलेला आहे. फील करा मास्टर्स, हे दोन्ही स्पर्श फील करा. आपल्या आईचा स्पर्श तिच्या हातातून येणारी ऊर्जा तिच्या डोळ्यातले भाव तिची आश्वासक नजर प्रेमळ नजर आणि तिच्याकडून मिळणारे आशीर्वाद आईला दंडवत प्रणाम. तिच्या बाजूला आहेत वडील. त्यांच्याकडून येणारे प्रेम, ऊर्जा आणि त्यांचा स्पर्श महसूस करा मास्टर्स. एकदम शांत. दंडवत करा दोघांनाही. सूर्य आणि चंद्र म्हणजे आपले आई आणि वडील असतात.
ती ऊर्जा आपल्याला इथेच मिळाली आहे. आपल्या गुरूंचा हात, जो उजवा हात आहे तो गुरूंच्या हातात आहे. गुरूंच्या हातातून येणारी ऊर्जा त्यांचा थरथरता हात, पण प्रत्येक संकटात, प्रत्येक कठीण प्रसंगाला ते आपल्याबरोबर असतात. जसे आपले आई वडील असतात, त्यांचे आशीर्वाद असतात, तसे आपल्या गुरूंचेही आशीर्वाद असतात. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, त्यांची नजर त्यांचा तुमच्या डोक्यावरचा हात गुरुची नजर ही खूप प्रेमळ नजर असते. आपल्या लेकराकडे बघतात तेव्हाची. आता 5 पायऱ्या आपण खाली उतरतोय. 5, 4, 3, 2, 1. मंदाकिनी नदीच्या किनारी आलो आहोत. अत्रि ऋषी अनसूया मातेच्या कुटीमध्ये. एक गोलाकार वर्तुळ करून ध्यानाला बसलेलो आहोत. आपल्या ब्रह्मरंध्रावर सूर्याचा प्रकाश आणि रिमझिम रिमझिम पाऊस अगदी सुखावह करणारा गायत्री मंत्राची ऊर्जा. गायत्री मंत्राची ऊर्जा ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर महसूस करा. मस्जिस आपले सगळे चक्र आपोआप कमळाच्या फुलासारखे फुलून जातात आहे, बहरून जातात आहे. महसूस करा. ही प्रोसेस आपोआप सुरू झालेली आहे. या क्षणापासून तुम्हाला स्पंदन जाणवतील. ज्या ज्या माऊलींना पायाला सूज येते, पाय बधीर होतो, त्यांना ही ऊर्जा पावलाजवळ गुडघ्यात बघा.
आपल्या दोन्ही मांड्या आणि मूलाधार चक्राजवळची जागा आत जाऊन मूलाधार चक्राची स्पंदनं महसूस करा. ही सगळी कमळं प्रत्येक चक्रावरची आपोआप फुलतात आहे, बहरतात आहेत. मास्टर्स, गायत्री मंत्राच्या उच्चारानं ही प्रोसेस आपल्या शरीरात सुरू झालेली आहे. अजून शांत व्हा, स्थिर व्हा, आपला स्पाइन सरळ ठेवा, एकदम शांत. Recording in progress. मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या चक्रापर्यंत आपल्याला स्पंदन जाणवतात. मास्टर्स, मणिपूर चक्राजवळ सगळं लक्ष द्या.
सूर्याची सगळी ऊर्जा या चक्राजवळ महसूस करा आणि या चक्रातून सगळ्या चक्रांपर्यंत ही ऊर्जा गेलेली आहे. अगदी सहस्रारपर्यंत. खालच्या तीनही चक्रांना प्रचंड ऊर्जा आणि जी काही विचारांची, आचारांची किंवा कृतीची नकारात्मकता होती ती आता इथून निघून गेलेली आहे. ही आपले तीनही चक्र बलवान झालेले आहेत. महसूस करा मास्टर, स्पाईनला तुम्हाला जाणवत आहे. मूलाधारापासून मणिपुरापर्यंत आता हृदय चक्राजवळ या. हृदयाशी संबंधित आजार हृदय चक्र बंद पडल्यामुळे होतं, ते आता आपोआप ॲक्टिवेट होत आहे. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपले खांदे, दोन्ही हात, सगळं स्पाईन एकदम शांत झाले. एकदम शांत. मास्टर्स, हृदय चक्रात स्थिर व्हा. एकदम स्थिर. अजून शांत व्हा मास्टर्स. अजून खोल उतरा. हृदय चक्र हिरव्या रंगाचा, इथे सोनेरी रंगाचा प्रकाश पसरतोय. एकदम शांत.
या नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः। नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः। नमः पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तुते। ब्रह्मोशानाच्युतेशाय सूर्यायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय विपुषे नमः। तमोघ्नाय हिमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः। तप्तचामीकराभाय वहमये विश्वकर्मणे नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचिये लोकसाक्षिणे। नाश्यत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभुः। आयत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः। ईश सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः। ईश चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणां। देवारश्च कृतवश्रैव क्रतूनां फलमेव च। यानि कृत्यानि लोकेषु सर्वैष रविः
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्। ॐ अस्य आदित्य हृदयस्तोत्रस्यागस्त्य ऋषिः अनुष्टुप् छन्दः आदित्य हृदयभूतो भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्मा विद्या सिद्धो सर्वत्र जयसिद्धो च विनियोगः। ततो युद्ध परिश्रान्तं समरे चिन्तया स्थितं रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतैश्च समागम्यं द्रष्टुं भ्यागतो रणम् उपागम्याब्रवीद्रामम् अगस्त्यो भगवान् ऋषिः राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनं येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसि आदित्य हृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपे नित्यम् अक्षयं परमं शिवं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम्। ॐ ह्रीं सूर्याय नमः नमः। ॐ ह्रीं सूर्याय नमः नमः। ॐ ह्रीं सूर्याय नमः नमः। रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूज्यस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेवात्मको येषः तेजस्वी रश्मिभावनः येष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभिः ईश ब्रह्मा च विष्णुश्च शिवः स्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपापतिः पितरो वसवः साध्या अश्विनो मरुतो मनुः वायुर्वहिनः प्रजाप्राणः ऋतुकर्ता प्रभाकरः आदित्यः सविता सूर्यः खगः पूषा गभस्तिमान् सुवर्णसदृशो भानुः हिरण्यरिता दिवाकरः। हरिदश्वसहस्रार्चिः सप्त सप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शम्भुः त्वष्टमार्तण्डको शुभान् हिरण्यगर्भः शिशिरः तपनो भास्करो रविः अग्निगर्भोदितः पुत्रः शङ्खः शिशिरनाशनः व्योमनाथस्तमो भेदी ऋग्यजुः सामपार्गः घनवृष्टिरपां मित्रो विन्द्यविधि प्लवङ्गमः आतपी मण्डली मृत्युः पिङ्गल सर्वतापनः कविर्विश्रवो महात्
तेजाय सूर्यायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय विपुषे नमः तमोघ्नाय हिमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामीकराभाय वहमये विश्वकर्मणे नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचिये लोकसाक्षिणे नाश्यत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष गवस्तिभिः ईश सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः ईश चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणां देवारश्च कृतवश्रैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वैष रविः प्रभुः इदमाप्तसु कृच्छ्रेषु कान्तरेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन् नावसीदति राघव ॐ ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं सूर्याय नमः पूजय स्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जपत्वा युद्धेषु विजयिष्यसि अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एवमुक्त्वा तदागस्त्यो जगाम स यथागतम् एतच्छ्रुत्वा महातेजः नष्टशोको भवत्तदा धार्यामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान् आदित्यं प्रेक्ष्य जपद्वेदं परं हर्षमवाप्तवान् त्रिराजन्यशुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा युद्धाय समुपागमत् सर्वयत्नेन महता वधे तस्य धृतो भवत् अथ रविर्वदन
मास्टर्स ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते आपले आई वडील
आपले गुरु सूर्यनारायण भगवान, माता अनसूया आणि अत्रि ऋषी, श्रीराम आणि माता सीता, या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. आपल्याला एक अद्भुत अनुभूती आज मिळालेली आहे. त्या अनुभूतीसाठी आधी कृतज्ञता व्यक्त करा. हृदयापासून धन्यवाद. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1. क्षण क्षण. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत. सगळे सैनिक इथे सुरक्षित आहेत. आमचे गाई वस्त्र, मुली, स्त्रिया, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. एक सुरक्षा कवच आमच्या भोवती आलेलं आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. बोलायचे का मस्टर्स तुम्हाला? 5-10 मिनिटं थांबते. छान वाटतं मायलेकी. इकडे दीपाली ताई आहे, सुषमा ताई आहे आपल्या लेकी बरोबर. खूप भाग्यवान आहात तुम्ही, तुमच्यासोबत तुमच्या लेकी आहेत. उज्ज्वला ताई आपल्या लेकी बरोबर असतात. मीना ताई कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? तुम्ही एकदम 5 मिनिट आधी माझ्या डोळ्यासमोर आल्या होत्या, त्याच्यामुळे मला सुचेच ना की आता मीना ताई तर मला आताच भेटल्या आणि त्या असं असं मला निरोप पाठवून राहिले. असो, मला बरं वाटलं तुमचा हसरा चेहरा बघून. चांगलं वाटतंय ना आता? मीना ताई आवाज येत नाही, सॉरी, माझा वाढवते. कुसुम ताईंची लेक आहे अजून. हां, स्वाती ताई. येस. हां बोला ताई, मीना ताई. नाही, तुमची सगळ्यांची ऊर्जा मिळतीये, अशीच ठेवा, लक्ष असू द्या. ऐक, आज रूम मध्ये आणणार आहेत. हा, कुणाला बोलायचंय का? आवाज थांबू? येत नाही. ताई मला बोलायचंय. हां बोला. आज नाही का दवाखान्यात जायचंय मला. हां, मुंबईला घेऊन जाणार आहे. अच्छा. जर हे मणक्याच्या ह्याच्या प्रॉब्लेम हो मुळे हो काही तसं होऊ नका देऊ असं. हो, म्हणूनच आजचं ध्यान हे सगळ्यांसाठीच होतं. हो. तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला ते रक्षा करणारं ध्यान आहे. असं तुमचे जे चक्र आहेत ना, ते ब्लॉक झालेले जे असतात, नसा ब्लॉक होऊन जातात, मग आपल्याला दुखतं, हाडं दुखतात, ती जागा दुखते. हृदय चक्रापर्यंत आपण आज सगळं फुलवलेलं आहे. व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवलं असेल आणि अगदी असे हाड असे मोकळे होतात. जसं आपण शेवया कशा अशा मोकळ्या असतात ना, तसे तुमचे स्पाईनचे असं सगळं मोकळं होतं. तुम्हाला जाणवलं कुठपत, म्हणजे आपले जसे व्हायब्रेशन्स. जाणवलं सगळं, पण हे पण होत होतं. आता खूप वेळाने ध्यान निघालं, पहिला निघालंच नव्हतं. तुम्ही बोलत होत्या त्या ऐकू येत, माझे डोळे उघडत नव्हते. माझा आवाज तर क्लिअर होता ना तुम्हाला सगळ्यांना? हो हो हो. किती छान आहे ना, डोळे उघडत नाही तुमचे, ते इथं गोष्ट खूपच छान आहे की तुम्ही इतके छान आत्ता ट्रान्सफर. आत्ता खूप वेळाने पहिल्या, म्हणून मग मधलंच तो जे तुम्ही गाणं म्हणजे हे लावलं होतं ना, म्युझिक लावलं होतं ना, ते एक स्तोत्र होतं ना, ते कोणतं होतं? मी तुम्हाला याच्यातनंच मिळेल, ते सूर्याचं स्तोत्र असतं. आज गायत्री मंत्राचं लावलं होतं ना, आदित्य हा हृदय. हा 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 हा. हां, ते मिळून जाईल ना याच्यातून तुम्हाला. कारण ते खूप असं मनाला भावत होतं, असं प्रत्येक शब्द शब्द शब्द. हां हां. हम्म. आणि पाऊस छान येतोय ना, अगदी मस्त वाटतंय. सुरू झालाय रात्रीपासून सुरू झालाय,
पडतोय, थोडा 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 पडतोय, खूप पडतंय मोठा नाहीये पण पडतंय. पण आज बरं वाटलं, जरा सगळी गरमी गेली आणि थंडी वाजायला लागली होती सकाळी. थंडावा आहे ताई भरपूर. ऑस्ट्रेलियात पण पाठवलं तुम्ही पाऊस. खूप थोडेसे पाऊस ढग. पडतो इथे आणि इथे आधीच थंड आणि अजून थंड झालंय. हॅलो. हा उज्ज्वला ताई. हॅलो. नमस्ते ताई. हा, पावसाचं तर काय बोलायला नको. पावसाने धुमाकूळ घातलाय पुण्यामध्ये. खूप पाऊस, प्रचंड पाऊस. त्याचे फोटो पण मी एका ग्रुपला पाठवले. हो आणि हो. थंडी तर सुरू झाली. पण आजचं ध्यानाबद्दल बोलते थोडस. विचारांचं मळभ होतं आज सकाळी सकाळी खरं मनावर. आणि आपलं ध्यान घेतलं तेव्हा म्हटलं बाई आज माझं ध्यान विचारात नको जायला. आणि मग श्वासावर लक्ष केंद्रित केलं. तर थोड्या वेळाने हृदयाची स्पंदनं एवढी वाढली, म्हणजे आपल्याला भीती वाटल्यानंतर जशी वाटतात ना तशी वाढली स्पंदनं. आणि एकदम प्रसन्न वाटलं. म्हणजे तो परिणाम इतका छान जाणवला की अ, अ, ती आधी स्पंदनं वाढली आणि त्याच्यानंतर माझं लक्ष हृदयावर गेलं आणि मग एकदम प्रसन्नता वाटली. हा पण एक ध्यानाचा खूप मोठा अनुभव हे आहे, परिणाम आहे. की आपण नाहीतर विचाराच्या गर्दीत इतकं गुंतत गुंतत भोवऱ्यात शिरल्यासारखं खोल खोल जातो. हा. आणि आज ते तसं खूप छान वाटलं की ध्यानाचा हा खूप मोठा फायदा मला म्हणजे आधी पण जाणवलाच होता, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला की काय होतं त्याचा. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान धन्यवाद. छान. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालंय का? मी रजा मागू आपल्याला? आजचे व्हायब्रेशन खूप छान होते. पूर्ण औराभोवती असं तेजोमय वलय आहे असं वाटत होतं. खूप छान अनुभव होता आजचा. खूप हा, ताई बोला. नमस्कार. नमस्कार. आजचं ध्यान खूपच छान झालं. जय श्रीराम. अं, खोल खोल ध्यानामध्ये खरं तर शेवटी शेवटी तर माझं ध्यान तुटलंच नाही. बऱ्याच वेळाने भानावर आले ध्यानातून. नमस्कार ताई. आजची नमस्कार. ऊर्जा मला माझ्या कार्यामध्ये खूप मदत करेल अशी जाण होते. नमस्कार. विश्वास ठेवा. विश्वासच आहे ताई. विश्वासानेच आपण जुडलेले आहोत एकमेकांना. आणि शक्तीचा अनुभव तो घेतोच आपण नेहमीच. फक्त नेहमीच व्यक्त होतो असं नाही, कारण काय त्याचे सांगायचं असं वाटतं, म्हणून नेहमीच बोलत नाही. कधीतरी येऊन असं सांगावं असं वाटतं. धन्यवाद ताई. हा, बोला. नमस्ते ताई. आता तुम्ही जे नमस्ते. म्हणलात ना थोडा विश्वास ठेवा. हम्म. तर दवाखान्याच्या संदर्भातच माझा आता मी वर्ष झाले जॉईन आहे. आणि डिसेंबर मध्येचा एक अनुभव मला सांगते की मुलीला थोडासा गळू झाला होता बारीक. त्यामुळं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि इच्छा नव्हती ऍडमिट व्हायची. कारण ते फक्त घाईघाईत US ला यायचं म्हणून ऍडमिट करायला लागलं. त्यामुळे मनाचं खूप अवस्था हे झाली होती. द्विधा झाली होती, टेन्शन होतं. आणि त्या स्थितीत आम्ही ऍडमिट झालं, तिला केलं होतं मुलीला. आणि मग गडबडीत त्यांनी ते सलाईन लावलं, औषधं दिली, लिहून दिली ही आणा. आणि मी टेन्शन मध्येच होते. आणि मी तिच्या बाजूला बसले, तिला सलाईन लावलं. आणि आता खूप डोक्यात वैचारिक हे झालेलं आपल्या ध्यानामुळे थोडस स्थिर व्हावं म्हणून मी हनुमान चालिसा वाचली. आणि वाचता वाचताच 2-4 श्लोक झाले असतील आणि मला आतून एकदम आलं. आपले दादा कसे बोलतात ना त्या स्टाईल मध्ये मला आवाज आला आतून की एक्सपायरी डेट बघ पहिली. म्हणजे एखाद्या हक्कानी रागावून कसं सांगतं तसं. मग मी ते हनुमान चालिसा पूर्ण केली. आणि शेवटचं ठेवल्या ठेवल्या झाल्या झाल्या मोबाईल बाजूला ठेवला आणि उठून पाहिलं. तर हा अनुभव म्हणजे विचित्र होता खूप. पाहिलं तर त्या सलाईन वरती 2022 ची डेट होती. ओ. आणि मला इतकं ते एकदम हे झालं. मग मी ते खूप तिथे हे करून बोलून ते त्यांना सगळ्यांना बोलून ते काढायला लावलं. 10च ml गेलं होतं. कारण की त्यांनी लावलं आणि मी लगेच हनुमान चालिसा वाचायला घेतली. आणि लगेचच अगदी हृदयातून आवाज आला आतून, उठ पहिले एक्सपायरी बघ. आणि मी तेच सांगते हे ध्यानामुळेच आपल्याला आतून जी उत्तरं मिळतात. आणि आता ताई म्हणाल्या विश्वास ठेवा. तर मला ही सगळ्यांना विनंती करायची आहे की विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात छानच चांगलंच घडतंय. आणि जिथे काही असेल तिथे आपल्याला ध्यानामुळे किंवा आपली चक्र जी हे झाली आहेत त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि योग्य मिळतं. त्यामुळे सगळ्यांना ताईंनी आता जे सांगितलं विश्वास ठेवा त्याप्रमाणे विश्वास ठेवा. सगळं छान होईल.
चुकीचं काही घडणार नाही आपल्या आयुष्यात. धन्यवाद माऊली. खूप मोठी गोष्ट, खूप छान. थँक्यू व्हेरी अगदी मच. बरोबर आहे. खरंय खरंय. विद्याताईंना बोलायचंय. नमस्कार विद्याताई, आपण बोलू शकता. मला सुद्धा खूप छान अनुभव आला आणि हे माझ्या मुलीमुळे आणि पुतणीमुळे मला हे सगळं मिळालं. खूप आभारी आहे तुमची. आता सुद्धा मला ध्यान करताना एक क्षणासाठी देवीची मूर्ती दिसली आणि मधून असा प्रकाश येतोय असं वाटलं होतं. खूप छान. खूप छान ताई, येत चला बस. छान वाटतं तुम्ही येता तर. मी सगळ्यांना नमस्कार करते.